पूजा चौधरी, राज्य महिला आघाडी प्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं कार्य अविरत करीत आहे। 15 मार्च 2024चा हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी आजचं हे आंदोलन हे आजचं आंदोलन नाही आहे, तर जेव्हा 2015चा जो शासन निर्णय निघाला होता संच मान्यतेच्या बाबतीत, तेव्हापासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद हे आंदोलन अनेक मार्गाने रद्द करण्यासाठी प्रयत्नशील आहे। पण सरकारचे डोळे काही उघडत नाही। सरकारला वाटतं की शिक्षक हा असा प्राणी आहे की जेही म्हटलं ते मान खाली घालून तो ऐकेल, पण संघटनेची शक्ती त्यांना माहिती नाही। संघटनेच्या एका आवाजामागे आज सुट्टी असूनही, सुट्टीचा कालावधी असूनही, उन्हाळी सुट्टीचा कालावधी असूनही आमचे शिक्षक एका व्हॉट्सअप कॉलवर इथे जमलेले आहे। हाच त्याचा शक्ती दिसून पडते शिक्षकांची, महिलांची। याचं कारण असं कुठून लोक आले? लोक पूर्ण नागपूर विभागातून आलेले आहे। चंद्रपूर, गडचिरोली, सगळ्यात लास्ट जिल्हा गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, पूर्ण नागपूर विभागातले लोक इथे जमा झालेले आहेत। नुसते पुरुष वर्गच नाही तर महिला सुद्धा चंद्रपूर वरून आलेले आहेत, स्वतःच्या गाड्या करून आलेले आहेत। कारण याची गांभीर्य आणि तीव्रता एवढी आहे की त्या विद्यार्थ्याला न्याय मिळू शकणार नाही। राज्यातर्फे मुंबई अधिवेशनामध्ये डेप्युटेशन गेलेलं आहे।